प्रभू रामचंद्राचा जन्म 12 वाजता झाला दुपारच्या. नाही पेटवून घेतलंय. होय होय टेन्शन घेऊ नको. काय केस बीस असे ठेवला ते पिसाळल्यासारखे काय करू नको. हा कारण इकडे या बाजूला सावंत बुवा असं जे आता पिसाळलास तर आता सांगते शॅम्पू लावून केसाळ आणि फेसाळ करून टाकेन तुम्ही. केसाळ नाही फेसाळ. रामकृष्ण हरी म्हणजे काय? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. होता तुझा विसरलो
भजनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आज या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवांच्या वतीने मी आभार मानतो. मी स्वतः कधी साधनाचं सावध आणि मला जोडीवाले लाभले. बुवा की जनक सरचे आलं असे आमचे जनार्दनजी पेडणेकर बुवा आणि त्यांना भगवा साथ करतायत सागर मेस्त्री आणि विराजी राणे तबलाला साथ करतायत आणि मला या ठिकाणी भगवानला साथ करतायत शैलेश उडाळकर आणि तबल्याला चैतन्य धुरी आणि आम्हा दोन्ही बुवांची मंडळी सर्वांचे आज या ठिकाणी मी आभार मानतोय. त्याचबरोबर जमलेल्या तमाम भजनप्रेमी आणि माझ्या आई समान आई बसलेले आणि वडीलधाऱ्या सर्व भजनप्रेमींचे मी या ठिकाणी आशीर्वाद घेतोय. इथल्या जागेवाल्याच्या चरणी नतमस्तक होतो. माझी ग्रामदेवता देवी आई भगवतीला स्मरून, माझी कुलदेवता देवी आई भवानीच्या चरणी नतमस्तक होतो. जगन्नाथ आराध्य दैवत गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होतो. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझ्या या 2020 डबल बारीच्या पहिल्या बायका सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. काया बुवांनी बारी आधी भारी सुरू केला पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल की आज पब्लिक थोडं कमी आहे, पण गर्दीपेक्षा लक्षात घ्या, गर्दीपेक्षा गर्दी जास्त गरजेची असतात. लक्षात घ्या. आणि तुम्ही जे आज जमलात ना भजनासाठी, हे पुण्यात्म्य मी म्हणेन. कारण श्रवण भक्ती हे हरिनाम कानावर पडण्यासाठी सुद्धा तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असलं पाहिजे किंवा तुमची पूर्वपुण्यही असायला पाहिजे किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी टर्निंग पॉईंट येणार असणार चांगला. आणि म्हणून देवाने तुम्हाला इथे आणलं. कारण चाले शरीर कोणाची या सत्ते, कोणा बोलवी तो हरी मेनू. मी आज भजन करतोय ना, हे हरीने आणले मला इथे. मी राहायला कांजुरी चारकोपला आहे, गाव माझा देवगड मुणगे, पण हैल त्या परमेश्वराने आणलेल्या. आपण स्वतः काहीच करत नाही बुवा. आणि मला जे काय सांगला, प्रभू रामचंद्राचा जन्म 12 वाजता झाला दुपारच्या. नाही पेटवत घेतलंय. होय होय, टेन्शन घेऊ नको. 12 वाजून 8 मिनिटांनी झालेला. काट्यावर काटो चढवायचो नाही, कधी शॉर्टकट नाही मारायचा. आपण हरिनाम आणि अध्यात्मामध्ये कधी शॉर्टकट नाही मारायचा. बाकी तुम्ही बिंदास काय व्हायला सगळं झेलतले, पण अध्यात्म चूक नाही करायची. परीक्षा असताना तर नाहीच नाही. एनिवे, पण अतिशय सुंदर अशी बारी बुवांनी सुरुवात केली. आणि एकदा जोरदार टाळ्या आमच्या साऊंडवाल्यांसाठी वाजवा. कारण काय माहितीये का, एखादा वकील असेल ना, तो सकाळी उठणार, आंघोळ करणार आणि देवासमोर उभं राहणार आणि बोलणार, देवा देवा कोणाच्या तरी घरात झगडे होऊ दे, भांडणं होऊ दे आणि माका केशी मिळाली. एखादा डॉक्टर कोण असेल तर राग म्हणून नका, पण केश आहे. डॉक्टर जो असेल तर उठणार, सकाळी आंघोळ करणार आणि बोलणार, देवा देवा माझ्या डिस्पेन्सरीत गर्दी जास्त होते, म्हणजे लोक आजारी पडणार. पण हा एकमेव आमचे साऊंडवाले दादा आहेत, त्यांचं मी खूप इज्जत करतो. कारण ही आमची नाडी नाही, ही नाडी त्यांच्या हातात आहे. त्यांनी ठरवल्याने मागा दाबूच जातं, ते दाबून टाकतेले खैच्या काही मागा कळणार नाही. पण हे एकमेव अशी व्यक्ती आहे ना, जी सकाळी रोज आंघोळ करते, देवाच्या समोर उभी राहते आणि देवाला नमन करून देवाला काय सांगते, देवा देवा आज कोणाच्या तरी घरात काहीतरी शुभ कार्य घडू दे आणि आम्हाला धंदा मिळू दे. म्हणून आमचं शुभ कार्य, आमचं शुभ चिंतनारे हे एकमेव आमच्या धंदेवाले आहेत. त्यांच्या या धंद्यामध्ये बरकत हो अशी त्या परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. उत्तरोत्तर तुमची अशी प्रगती होणार, काय काळजी करू नका. कारण हे काम जे आहे ना, हे पैसे कमवायचं तरी लोक म्हणत असतील तरी हे पुण्याचं काम आहे. लक्षात घ्या. आज तुमच्यामुळे हरिनाम एवढ्या लोकांच्या कानावर पोहोचतंय, म्हणजे आम्ही जरी कीर्तन भक्ती केली तरी त्याच्यातला अर्धा वाटा तुमचा आहे या पुण्यातला. तेव्हा तुम्हाला 100% हे पुण्य लागतं आणि म्हणून तुम्ही सुखी असणार 100%. लक्षात घ्या. कारण हे अध्यात्म सांगतं, मी काय नाही बोलत. ही गादी आहे ना, ही ज्या खुर्चीवर बसलो, ही नारदाची गादी आहे. त्या गादीवर मी खोटं बोलू शकत नाही आणि चुकीचं बोललो तर देव मागा डायरेक्ट फटको देतलो. तुमका आता सांगते काय केस बीस असे ठेवला ते पिसाळल्यासारखे काय करू नको. हा, कारण हकडे या बाजूला सामान बुवा असं जे आता पिसाळलास तर आता सांगते, शॅम्पू लावून केसाळ आणि फेसाळ करून टाकेन तुम्ही. केसाळ नाही, फेसाळ. बुवा आमचे खरोखर अतिशय चांगलं मनोरंजन करणारे एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी होते. पुऱ्या महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे.
बाकी डबल बारीमध्ये म्हणजे कसं हे आमचा हरिनामाचा वॉर आहे. एवढी म्हणजे काय म्हणतात ना की सगळं क्षम्य असतं. ह्या भजनामध्ये युद्धामध्ये सगळं क्षम्य आहे. तसं भजनामध्ये हरिनामात आम्ही एकमेकांना बोलणार म्हणून आम्ही दोघं एकमेकांचे दुश्मन नाही. असा ही हरिनामाची चढाई आणि खेचा घेतली. तेव्हा तुम्ही समजून घ्यावा काय ना बुवांनी सुरुवात केल्याने मी थोडी थोडी सुरुवात करते आणि हळूहळू तुम्हाला मी माझ्या पद्धतीने मनोरंजन करायचा प्रयत्न करेन. आणि 100% गर्दी जमणार. लक्षात घ्या ही तुमच्या कमी पडणार पुढे जाऊन. कारण आज वर्किंग डे बरोबर की नाही. टाइम इज मनी. कारण आज पहिला पोटोबा आणि मग विठोबा आणि हे ब्रीदवाक्य ज्याने सांभाळलं तो पोटोबा पण करणार आणि विठोबा पण करणार. आता बरीचशी लोक कामावर येत आहेत हळूहळू. ती येणार इथे. लक्षात घ्या. कारण हरिनाम हे कानावर पडायला म्हटलं ना ह्यांनी मगाही सांगितलं एकाचा जन्म कुठे झाला हे बोलला जेलमध्ये. म्हणजे कोणाचा बाळश्रीकृष्णाचा जन्म झाला जेलमध्ये आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला महालामध्ये. पण दोघांची प्रारब्ध वेगळी वेगळी होती. जो जेलमध्ये जन्म झाला तो आयुष्यात रडला नाही. कोण बाळकृष्ण. आणि ज्याचा जन्म महालात झाला तो आयुष्यभर बिचारा ठसका खात राहिला. हे प्रारब्ध आहे. म्हणजे श्रीमंताच्या घरात तुम्ही जन्म घेतला म्हणून आयुष्यभर तुम्हाला श्रीमंतीच राहील हे सांगू नाही शकत. बरोबर की नाही. भजनाप्रमाणे भजन करूया आणि मग हळूहळू आपण बारी पेटवून घेऊया. काय तर रॉकेल पेट्रोल आणून ठेवा. बरोबर की नाही.
केलं बरोबर ना. तर माझं भजन आहे. वर सोडत एक सुरा वर चालतो म्हणजे काळी दोन आहे, मी सफेद दोनांना चालतो. तुम्हा सर्वांना प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. काय आता हे बुवानी रामकृष्ण हरी गायलं नाही, मी पण रामकृष्ण हरी म्हणणार आता. पण रामकृष्ण हरी म्हणजे काय? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. रामाचा आचार आमच्यात येणार नाही, कारण आता फेसबुक इंस्टाग्रामचा इंटरनेटचा जमाना आहे आणि बाळ श्रीकृष्णाचे विचार जरी आपण आणले मनात तरी अंमलात आणू शकत नाही, कारण आमच्याकडे आचार रामाचा नाही. राहता राहायला फक्त हरिनाम. हरिनाम आम्ही उच्चारतो आणि तुम्ही श्रवण करताय. लक्षात श्रवण करता कधी वजनदार. बघा आम्ही आता वरती बसलोय बरोबर आहे, तुम्ही आमच्या पक्षा खाली बसलेल्या. आमचे संजय पवार बुवा आलेले, त्यांनी वरती येऊन बसायला हरकत नाही. तुमचं स्वागत आहे बुवा इकडे आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने. श्रवण करता हा मोठा कसा सांगतो तुम्हाला. वजन काटा होता का? वजन काटा जेव्हा तराजूमध्ये जास्त वजन ज्याच्यात असेल ते खाली असायचं आणि हलकं ते वरती. म्हणजे आम्ही हलके असावं तुमच्यापेक्षा, म्हणून आम्ही तुमच्या वरती आणि तुम्ही आमच्या खाली आहात, कारण तुम्ही जास्त गरजेचे आहात. श्रवण करते लक्षात घ्या. आणि ही नवविधा भक्तीमधली श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे, कारण आम्हाला दोघांना पैसे देणार आहे, तुम्ही फुकट ऐकायला आलेला आहे. आणि हा तुमचा तुम्ही जो वेळ देता ना हरिनामाला, हा तुमच्या आयुष्यामध्ये पुण्याची भरपाई करतोय. लक्षात घ्या, ही हरिनामाची तुम्ही बँकेमध्ये जमा करताय, ही तुमच्या पुढे पुण्यात कामाला येणार आहे, जी कोरोनात आलेली आहे. भजनी बुवांमध्ये बघा कोरोना झालो कोण बरे झाले ना सगळे. हरिनामाची ताकद होती बरोबर की नाही. पुढे जाऊया, अजून बराच वेळ आहे, बघूया काय. बाळ वरून बसले बघ कसे एकदम मदनाचो पुतळो. बुवानी मी आता या ठिकाणी 14 मात्रा घ्यायचा प्रयत्न करतोय. चुकलं तर माझं असेल आणि बरोबर आलं तर आमच्या चव्हाण बुवांचं. या ठिकाणी बरेच जाणकार पब्लिक भजन बुवा आणि बरेचसे भगवाजी आज या ठिकाणी उपस्थित असतील. कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं तर मोठ्या मनाने माफ करा. स्पर्श होता तुझा विसरलो भानवी. स्पर्श होता तुझा विसरलो भानवी. धुंद श्वासात त्रासी लागल धरणी. नयनचा वेळही
6, 7, 8, 9,